मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कपाशीच्या प्लॉटमध्ये। आज वातावरण खराबच आहे आणि थोड्या वेळा पहिलेच पाणी येऊन गेलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाच्या प्लॉटमध्ये असंच सहज फिरायला आलेलो आहोत। ही आपला कापूस प्लॉट कसा वाटते मित्रांनो सांगा। यावर 3 फवारण्या झालेल्या आहेत, 3 ते 4 फवारण्या झालेल्या आहेत आणि कापूस आपला जबरदस्त प्लॉट बनलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या स्थितीमध्ये आपला प्लॉट आहे बघा। जबरदस्त पातीधारणा वगैरे झालेल्या आहेत आणि आपल्या कापसाला जवळपास 15-20 बोंड सुद्धा तयार झालेले आहेत। आणि हे बघा, या साईजचे आपले कापूस पीक झालेले आहेत। कसं वाटते शेतकरी मित्रांनो सांगा, कमेंट करून नक्की सांगा। आणि कोणाच्या प्लॉटमध्ये काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, आज आपण सहज फेरफटका मारायला आलो होतो। वातावरण खराबच आहे आणि पाणी येईलच। हे बघा शेतकरी मित्रांनो, एकदम खतरनाक अशी सेटिंग झालेली आहे आणि पातेच पाते आहे याला, कुठेही बघा। शेतकरी मित्रांनो, याला फक्त 2 खत झालेले आहेत आणि ही मिरचीवरची जागा असल्यामुळे याला जास्त काही खत दिले नाही आपण। तिसरा डोस देणारच आहो, पण पाणीच येऊन राहिला आहे। शेतकरी मित्रांनो, कसं वाटते सांगा। आपण जास्तीत जास्त फवारण्यामध्ये फोकस केलेला आहे, त्यामुळे आपण जास्त काही खतावर फोकस करत नाही आणि जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, कुठलंही झाड बघा, 1 नंबर झाड आलेलं आहे आणि प्लॉटसुद्धा 1 नंबर बसलेला आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे। पण खूप लोकांचा हा प्लॉट, काही लोकांचा पिवळा आलेला आहे, पण आपला कुठेच पिवळा दिसत नाही, एकदम हिरवागार दिसत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आपण सहजच आलो होतो शेतामध्ये, तर आपल्याला यामध्ये आता 10-26 खत द्यायचे होते। आपण यामध्ये एकही बॅग युरियाची दिलेली नाही आहे। आपण जास्त युरियाचा वापर केला तर जे काही फळफांद्यामध्ये अंतर आहे हे खूप मोठं एक हितावर सुद्धा जातं, त्यामुळे आपण युरियाचा वापर नाही केलेला आहे। एकदा 20-20-0-13 दिलेलं होतं आपण, त्यामध्ये सुद्धा भरपूर 20% युरिया होता। शक्यतो असा प्लॉट बनवायचा असेल तर शेतकरी मित्रांनो, युरियाचा वापर कमीत कमी करा। ज्यावेळेस आपण जेव्हा सर्वात आखरी जे काही खत द्यायचं असते त्या टाईमला तुम्ही युरिया देऊ शकता, पण शक्यतो युरियाचा वापर आपण टाळावा। असंही युरिया आपल्याला भेटून नाही राहिला बाजारामध्ये, त्यामुळे युरियाच्या मागे जास्त लागू नका। एकदम असाच प्लॉट बनतो। युरियाच्या जागी तुम्ही, युरिया नसेलच भेटत असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक जबरदस्त असं युरियाच्या जागी आपण दुसरं खत सांगणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला युरिया जर नसेल मिळत असेल तर तुम्ही अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता। ज्या शेतकऱ्यांचे कापूस प्लॉट हा पिवळा पडला असेल त्या शेतकऱ्यांनी अमोनिया किंवा मॅग्नेशियम सल्फेट याचा सुद्धा वापर करू शकता। मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केल्यामुळे
आपलं जे काही कापूस पीक आहे ते कायमस्वरूपी हिरवं असतं, कारण की आम्ही मिरची या पिकाला अमोनिया म्हणतो की आपण मॅग्नेशियम दिलं होतं, तर ते आपलं कापूस मिरची पीक निघतपर्यंत हिरवं कंच राहिलेलं होतं. बघा शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला जर तुमचा कोणाचा प्लॉट जर का पिवळा पडलेला असेल, तुम्ही सांगा, नक्की आपण त्यावर निवारणसुद्धा सांगतो. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला की हा प्रॉब्लेम आलेला आहे, आपण नक्की सॉल्व करू. आपण शेतकरी मी पण एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आपल्याला चांगल्या कळतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याचं आपण निवारण करू आणि 100% रिझल्ट देणारी आपण फवारणी सांगत असतो. आणि हे बघा, आपण यामध्ये आत्ताच गायत्री परफेक्ट प्लस गोदरेज डबलचा वापर केला आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, एकदम खतरनाक अशी जबरदस्त सेटिंग झालेली आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये शेंगात बोंडाचे वजनसुद्धा 1 नंबर आलेले आहेत. आणि हे बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जोडपातसुद्धा आलेलं होतं. हे बघा, याचं बोंडात रूपांतर झालेलं आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, आणि जोडपात्याचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. हे बघा, इथे आहे एक बोंड, इथे आहे एक जोडपातं, इथंसुद्धा आलेला आहे, इथंसुद्धा आलेला आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, जोडपात्याचंसुद्धा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण सर्व शेतकऱ्यांच्या माहिती चांगली देऊ आणि त्यानंतर त्यांच्या उत्पन्नात भर कशी होईल यावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकतोच. शेतकऱ्यांचा फायदा झालेलाच पाहिजे आपल्याला. हे बघा शेतकरी मित्रांनो, एकदम असा जबरदस्त प्लॉट आलेला आहे. आपल्या व्हिडिओला सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना सांगा सबस्क्राईब करायला, कारण की आपलं चॅनल नवीन आहे. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आपण जबरदस्त फवारण्या, जबरदस्त नियोजन सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्यांचा कमी बजेट असेल त्यामध्ये सुद्धा आपण जबरदस्त अशी फवारणी सांगू. त्यामुळे जास्त महागाचीच फवारली पाहिजे असं वगैरे काहीच नाही आहे, आपण स्वस्त्यात सुद्धा सांगू. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे जेवढे काही व्हिडिओ येईल ते पाहत चला. आपण तुम्हाला कोणत्या फवारणीने काय फायदा होईल याचासुद्धा आपण सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट हा जबरदस्त बनलेला आहे. आपल्याकडे सोयाबीनसुद्धा आहे, पण सोयाबीन यावर्षी अति पाण्यामुळे तेवढं काही प्लॉट बसलेला नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आपण त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवतो आणि सोयाबीनवर आपण सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असतो, जसं की सरीवरंब असो, अजून प्लेन जमिनीवर सुद्धा आहे आपला. आणि ज्यांना सोयाबीन झाल्यावर ज्यांना चण्याचं नियोजन करायचं आहे त्यांनीसुद्धा सांगा, कमेंटमध्ये हे करा, कमेंटमध्ये आपले विचार सांगा. आपण त्यावरसुद्धा जबरदस्त असं नियोजन सांगणार आहोत चण्याचं. चणा आपल्याला मागच्या वर्षी एकरी 12चा ॲव्हरेज मिळालेला आहे. आपण यावर्षी जवळपास 15चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि चणा आपण एकरी 10 ते 12च्या वरच निघणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपण किती एकरात किती पेरावे, काय करावे यावरसुद्धा नियोजन सांगत असतो. मागच्या वर्षीपासून आपण एकदम जबरदस्त असं नियोजन करत आहोत आणि आपण शेतीबद्दलच माहिती घेत राहू आणि शेतीबद्दलच व्हिडिओ टाकायचे आहे आपल्याला, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांचा फायदा झालेला पाहिजे. आणि हे बघा शेतकरी मित्रांनो, जिथे जिथे पातळसुद्धा गडलेलं आहे, हे बघा शेतकरी मित्रांनो, इथे पातळ गडलेलं आहे, पण इथे नवीन पातळ येईल. हे बघा, इथं सुद्धा नवीन पातळ येईल. हे बघा शेतकरी मित्रांनो, इकडून अजून सिरीज चालूच आहे. आणि हे आपलं बेडवर असल्यामुळे तेवढं आपला कपाशीचा प्लॉट हा वाढलेला आहे खूप, कारण मिरचीच जागा होती. त्यामुळे
येथे आपण बेट फाडलेले होते आणि आपल्याकडे बैलजोडीचा वापर आपण करत नाही मागच्या वर्षी आपण बैलजोडी विकलेली आहे. आपले सर्व मक्त्याने किंवा भाड्याने आपण शेती करत असतो, त्यामुळे आपल्याला बैलजोडी परवडत नाही. त्यामुळे आपण बैलजोडीचा वापर करत नाही. यामध्ये एकदा पण आपण डवरणी केलेली नाही आहे आणि त्यामुळे आपण इथे फक्त राऊंडअपचा वापर केला. त्यामुळे आपण बैलजोडीचा वापर करत नाही. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला महा-डी-पी-टी अंतर्गत आपल्याला सबसिडीसुद्धा मिळते पॉवर टिलरसाठी. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी पॉवर टिलर घेणार आहोत. बैलाला आपण बैलाशिवाय तर शेती होणार नाहीच, पण आपल्याकडे एक ट्रॅक्टरसुद्धा आहे, त्यामुळे आपण बैलजोडी वापरत नसतो. ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आपले व्हिडिओ बघत चला आणि एकदम जबरदस्त असं नियोजन सांगू. तुम्ही सबस्क्राईब करा. कुठलीही समस्या असले तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे शेतकरी मित्रांनो.